मी सध्या परेळ एसटी डेपोच्या बाहेर आहे। दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बरेचसे मुंबईकर आहेत जे आता कोकणाला जायला निघालेले आहेत। काही जण साताऱ्याला जात आहेत। आपण पाहतोय बसेस या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि काही दर जे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला आता वेगवेगळे दर पाहायला मिळत आहेत। चढ्या दरानं या ठिकाणी तिकीट सुद्धा बुक होत असल्याची जी तक्रार आहे ती सुद्धा इथले स्थानिक करतायत। काही एजंट या ठिकाणी आहेत आणि प्रतिनिधी आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही इथेच राहणार आहेत का? तर आपण पाहतोय बघा या बसेस सगळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बुक झालेल्या आहेत आणि थेट या बसमध्ये जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार। तुमची बस आहे? तर बस त्यांची नाही आहे असं म्हणतात। तर एकंदरीतच इथे काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। दादा कुठे निघालात? रत्नागिरी। बरं, जे दर आहेत ते चढे आहेत असं बोललं जातंय। किती दर चढे असे आहेत का? काही चढे आहे. 700 पासून चालू आहे, 1200। लक्झरी बस आहे स्लीपर, हा लक्झरी ट्रॅव्हल आहे, स्लीपर नाही, नॉर्मल आहे। एरवी दर किती असतात, आता दर किती? एरवी 500 पर्यंत असतात, आता 200-300 रुपये वाढले आहेत। तुम्ही पण तेवढेच दिले? हां, तेवढे 700. दादा कुठे निघाले? चिपळूण. काय दर बरे वाटत आहेत का चढे झालेत दर? थोडे दिवाळीमुळे महाग झालेत। ह्या रेटमध्ये आम्हाला AC मिळते, बट आता नॉन AC मध्ये जायला लागतं। काय काय म्हणाल? इट्स ओके, ह्या सीझनला ठीक आहे, कारण की आता आपले दिवाळी वगैरे आहेत ते त्याच्यामुळे इट्स ओके आता। तर आपण पाहतो या ठिकाणी ठीक आहे म्हणतात। हलके जे दर आहेत ते काही हलक्या प्रमाणामध्ये वाढल्याचं बोललं जातं आहे। 200 ते 250चा फरक या ठिकाणी असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि गाड्या ज्या आहेत त्या आता निघालेल्या आहेत आणि एकंदरीतच आपण पाहतोय की जेवढे ट्रॅव्हल एजंट आहेत त्यांनी दिवाळीनिमित्त काही प्रमाणामध्ये आपले दर जे आहेत ते वाढवलेले आहेत, कारण सुट्टीचा सीझन आहे, बरेचसे लोक जे प्रवास करत असतात। पण नागरिकसुद्धा म्हणत आहेत की दर वाढले तरी काही हरकत नाही आहे, थोडेफार दर वाढलेले आहेत त्यामुळे खिशाला परवडणार आहेत। एकंदरीत दुसऱ्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा अशीच अवस्था पाहायला मिळते। त्यामुळे या दरांवरती शासनाचं प्रशासनाचं नियंत्रण असणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।